के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांडे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नवी मुंबईचा जो आत्ता रिसेंटली 2024चा झालेला जो पेपर आहे त्याचं इन डिटेल ॲनालिसिस करतोय। याच्यामध्ये आपण याच्या अगोदरच मीरा भाईंदरचा ज्यावेळेस 2019चा पेपर झाले 2024चा जो काय पेपर झालेला आहे त्याचं देखील इन डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे। मीरा भाईंदर प्लस नवी मुंबईचा पेपर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे आपला की जे काही विद्यार्थी मित्र आपले मुंबईसाठी तयारी करतायत, ठाण्यासाठी तयारी करतायत, त्या विद्यार्थी मित्रांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा। हे पार्ट पाहण्याच्या अगोदर तुम्ही मीरा भाईंदरचे पेपरचे सर्वच्या सर्व पार्ट पहा। त्याच्यानंतर आपले नवी मुंबईचा जीकेचा पार्ट पडलेला आहे, मराठीचे 2 पार्ट पडलेले आणि आता आपण बुद्धिमापन या सेक्शनमध्ये त्या ठिकाणी इन डिटेल ॲनालिसिस आज आपण पाहणार आहे। तर हा आपला नवी मुंबई 2024चा पेपर आहे। पेपरची काठिण्य पातळी ही सोप्या कॅटेगरीतला पेपर आहे। म्हणजे जर आपण मीरा भाईंदरच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर 75 to 80 मार्क घेणं त्या ठिकाणी डिफिकल्ट होतं, कारण क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल जास्त होती। या ठिकाणी जीके सोपं विचारलेले, त्याचबरोबर बुद्धिमापन देखील सोपं विचारलेले, कमी एक 2-3 क्वेश्चन हार्ड राहणारच, तुम्ही ते सोडून चला म्हणजे बाबा ठीक आहे। अगदी एखाद्या पोराने काठावरती जरी ग्राउंड काढलं, माझं तेच म्हणणं असं की 22 चोक असं हिशोब ठेवायचा, 22 चोक 88, प्रत्येक सेक्शनमधले 3-3 प्रश्न नाही जमले, याला कदाचित एखाद्या क्वेश्चनला सगळे 25 पण सुटू शकतात, एखाद्या क्वेश्चनला बाबा 4-5 कमी सुटू शकतात, बरोबर बॅलन्स राहतं हा 22चा ॲव्हरेज। 88 मार्क जर पडले तर आणि ग्राउंडला 40 मार्क पडले तरी तो मुलगा 128 पर्यंत सहज जाऊ शकतो। आणि ग्रामीण भागातली पोरं ही तर 40 काय 45 पर्यंत मार्क काढतात, म्हणजे सहज ते 130 क्रॉस त्या ठिकाणी करू शकतात। त्याच्यामुळं हा पेपर बाबा तेवढे नियरली अबाउट 90 मार्क काढण्यासारखा पेपर जरूर होता। आपल्या के सागर पब्लिकेशनचं थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये मागच्या वर्षी ज्या काय 2023च्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्याचं इन डिटेल 23मध्ये ज्या काय 78 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या 78 प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरणात्मक या ठिकाणी हे असलेलं बुक आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या होत्या, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या होत्या, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे अद्ययावत केलेलं 2023 मधल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिकांचा हा ठोकळा आहे। विद्यार्थी मित्रांना हा जो ठोकळा आहे हा साधारणतः 70+ पर्यंत म्हणलं तरी त्याचं स्पष्टीकरण हे अशा पद्धतीनं केलेलं आहे की बाकीचे जे काय क्वेश्चन पेपर आहेत हे त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतात। त्याच्यानंतर आपले 93वी आवृत्ती असणारं संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल म्हणून एक पुस्तक आहे। याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय कव्हर केलेले आहेत, शिवाय 7000 वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी तयारी त्या ठिकाणी होऊ शकते। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपले 25 निवडक प्रश्नपत्रिका असं 25 जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या निवडक प्रश्नपत्रिका काढून त्यांचं स्पष्टीकरण आणि विश्लेषण दिलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीची बद्दलचे कायदे व नियम असे हे पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काय वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात हे कलर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिलेले 2023 मध्ये झालेल्या 2021 मध्ये झालेल्या वाहतुकीबद्दलच्या सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। शिवाय जो काय मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्याची देखील याच्यामध्ये माहिती दिलेली, वाहतुकीबद्दलचे नियम असतील, कायदे असतील याची पूर्णच्या पद्धतीने माहिती, शिवाय जे काही आत्तापर्यंत जे काय वस्तुनिष्ठ प्रश्न झालेले 650च्या आसपास वस्तुनिष्ठ प्रश्न कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे। जीकेसाठी जे पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं जीकेचं स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये चालू घडामोडी 2024च्या देखील ॲड केलेले आहेत, तुम्ही कव्हर पेजवरून पाहू शकता की अशोक सराफ यांचा त्या ठिकाणी कव्हर पेजला फोटो आहे। शिवाय ज्यांना ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे अशा देखील कलाकारांचे त्या ठिकाणी कव्हर पेजला फोटो आहे आणि याच्यावरतीच क्वेश्चन आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी म्हणून आपलं मराठीचं पुस्तक आहे। याच्यामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं दोन्ही इन केलेलं आहे। के सागरचा शब्दसंग्रहाचा जो शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे ते आतापर्यंत MPSCच्या क्षेत्रामध्ये अत्यंत गाजलेलं असं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये
1000 वाक्यप्रचार आणि 500 म्हणी असं साधारणतः कव्हरेज केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून या पुस्तकाला, मराठीच्या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट पुस्तक किंवा एक उत्तम आवृत्ती म्हणून त्या ठिकाणी नामांकन भेटलेलं आहे. आपलं समग्र अंकगणित म्हणून देखील पुस्तक आहे आणि संपूर्ण बुद्धिमापन हे आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे. या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून उत्कृष्ट पुस्तक असा पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण 25 GK पर्यंतचे 25 प्रश्न आहेत आणि त्या ठिकाणी ह्यांनी देताना एकाखाली एक मराठीत झालं की GK झालं की बाबा अंकगणित झालं की मराठी अशा पद्धतीनं दिलं होतं. सव्वीस नंबरचा प्रश्न बघा, सोप्पा प्रश्न होता. 22ला 462 तर 756 किती? मग आता बघा त्यांनी संबंध कसा दिलाय, 22चा दिलाय 462. आपल्याला लगेच लॉजिकली कळतं. 22चा तुम्हाला मागचे जरी लेक्चर बघितले, अगदी मीरा भाईंदरला पण 30 लॉजिक वापरले. वर्ग प्लस 30 संख्या, घन प्लस 30 संख्या किंवा वर्ग वजा 30 संख्या किंवा जिचा वर्ग करतोय जिचा घन करतोय तिच्यामध्ये ती संख्या मिळवायची किंवा ती संख्या वजा करायची, जिचा घन करतोय ती संख्या मिळवायची किंवा वजा करायची, हे त्यांचं आत्तापर्यंत ठरलेलं लॉजिक आहे. शिवाय वर्ग आणि घनावरती कंपल्सरी क्वेश्चन येतात म्हणजे येतात. त्याच्यामुळं 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 10 पर्यंतचे घन तोंड पाठ करून ठेवायचे. आता बघा 22चा वर्ग ज्याला पाठ आहे त्याला लगेच लक्षात येईल की 484 22चा वर्ग आहे. 484 जर ह्याच्यामधून वजा केले, 4तनं 2 गेले 2 राहिले, 8तनं 2 गेले 6 राहिले, 400 4 462 आलं का नाही? म्हणजे 100% लॉजिक आपलं बरोबर आहे. पुढं काय दिलंय तर त्यांनी असं विचारलंय 756 कशाचं उत्तर येईल? मग सगळ्यांना माहिती आहे की 28चा वर्ग किती हो? 28चा वर्ग आहे 784. हे ह्याच्या सहज लॉजिकली जवळ दिसतंय, तरी पण आपण वजाबाकी करून बघू. 784 वजा 28, हिता 4तनं 8 जात नाही, 1 हातचा घेतला, इथं राहिले 7, 14तनं 8 गेले, खाली उरले 6, 8 आणि 6 14, 7तनं 2 गेले 5 राहिले आणि 7 7 किती झाले? 756. काय विचारले? 756. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर 4 28 या प्रश्नाचं उत्तर राहील. अशा ठिकाणी काही लॉजिक वगैरे वापरायची त्या ठिकाणी गरज नाही. पुढचा क्वेश्चन, TX ला प्रश्नचिन्ह आणि तुमच्याजवळ हे प्रिंट ठेवा बरं का, के आहे इथं, KQ ला OM तर TX ला काय येईल? TX ला काय येईल असं त्या ठिकाणी विचारले. तर आपलं रेग्युलर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बाबा जे ABCD आहे ती तुम्हाला माहिती असणं अपेक्षित गोष्ट आहे. मग ABCD सर्वांनी त्या ठिकाणी काढून ठेवायची. ABCDEFGHIJKLM. आणि माझी एक विद्यार्थी मित्रांना अशी विनंती आहे की बाबा तुम्ही माझ्याबरोबर गणित सोडवण्याचा प्रयत्न करा की मी कशा पद्धतीने मी ABCD लिहितोय, तुम्ही पण ABCD लिहा, त्याचे क्रमांक टाका, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल जास्तीत जास्त. एमच्या खाली बरोबर एन लिहायचा, MNOPQ. ही ABCD अशी लिहायची, याच्यावरतीच क्वेश्चन असतात. आता काय करायचंय, याला नंबरिंग द्यायचंय 1 2 3 आपल्याला माहिती आहे 1 ते 26 पर्यंत ABCD आहे. हे का लिहून घ्यायचं माहिती आहे का? कारण 3-4 क्वेश्चन तरी ह्याच्यावरती असणार म्हणजे असणार. एकदा ABCD लिहिली की सगळे ABCDचे पहिल्यांदा क्वेश्चन सोडून घ्यायचे. बघा आता क्वेश्चन काय विचारलाय, KQ ला OM दिलंय, KQ ला काय दिले? OM दिले आणि त्यांनी विचारलंय TX ला काय? त्यांनी विचारले TX ला काय येईल?
आता बघा इथं नीट बघायचं के के कुठे आहे, इथं आहे के, इथं आहे के बरं का, के आणि क्यू कुठं आहे, इथं आहे बघा. त्याच्यानंतर एम कुठं आहे, इथं आहे बघा इथं. आणि ओ कुठं आहे, ओ आहे इथं, ओ आहे इथं. मला लगेच लक्षात आलं, केचा नंबर टाकला मी इथं 11, क्यूचा नंबर टाकला 17, नंबर टाकून मी नेहमी नंबर टाकून सोडवतो. ओचा नंबर टाकला 15 आणि एमचा नंबर टाकला 13. माझ्या लगेच लक्षात आलं की यार हे +2 न पुढं चालले अल्टरनेट, म्हणजे 11 अधिक 2 केलं बघा, 11 अधिक 2 केलं की 13 होत आहेत, आणि 17 वजा 2 केले, 17 वजा 2 केले की काय होत आहेत, 15 भेटतात. गावलं, मला लॉजिकच सापडलं. म्हणजे जे काय पहिलं लेटर असेल त्याच्यामध्ये अधिक 2 करायचं. मग आता टी कुठे आहे, टी आहे इथं, टीला किती दिलंय 20, मी टीला 20 लिहिलं. मग 20 अधिक 2 करावं लागणार, म्हणजे किती, इथं 22 असलेलं लेटर येईल, +22. पण ते कुठे येईल, लास्टला येईल. +22 असलेले लेटर कुठले, व्ही, +22 असलेले लेटर कुठले, व्ही. मी माग आलो, लगेच मी क्वेश्चनकडे आलो, मला व्ही दिसतंय का लास्टला असलेलं बघा, इथं 2 पर्याय, इथं लास्टला व्ही, इथं लास्टला व्ही, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आलो 50-50 वरती. परत इथं आलो एक्स, एक्स मध्ये मला काय करावं लागणार आहे, एक्सचा आकडा लिहून घ्यायचा. किती, एक्सला कुठं गेला, एक्स इथं, इथं आहे. एक्सला किती आहे, 24 आहे, एक्सला किती आहे, 24. आता ह्याच्यामधून काय करायचंय, वजा 2 करायचंय. 24 वजा 2 किती झाले, 22 झाले. किती झाले, 22 झाले. आणि 22ला आपल्याला माहिती आहे, 22ला काय आहे, व्हीच आहे. म्हणजे व्ही व्ही हे त्या काय राहील, त्या प्रश्नाचं उत्तर राहील. व्ही व्ही त्या प्रश्नाचं उत्तर राहील. आलं उत्तर, ऑप्शन नंबर 2 व्ही व्ही ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. तुम्ही नीट बघा की मी त्या ठिकाणी नंबर टाकून सोडवण्याचा प्रयत्न केलाय, मागं पुढं अशा करण्याचा काही प्रयत्न केला नाही. नंबर टाकल्यावरती लगेचच तुम्हाला 100% लॉजिक गावतं, म्हणजे गावतं. इथं 11 आणि 7 15, परत हे लॉजिक आपण म्हणजे हे 11 अधिक 4 केलं असतं, 17 वजा 4 केलं असतं, ते हे लॉजिक वापरलं जर असतं तर तुम्हाला उत्तर भेटतंय का, हेही तुम्ही चेक करणं गरजेचं होतं. म्हणजे सपोज बघा इथं 11 15, म्हणजे ह्या पहिल्याला हे पहिलं, ह्या 11ला हे 15, म्हणजे किती केलं, +4चा फरक आहे. 17 वजा 4 केलं तर 13 भेटतात. ओके, मग तसं जर केलं तर हे तर भेटतंय का, टीचा नंबर किती आहे, 20 आहे. 20 अधिक 4 24, आणि ह्या 24वा अक्षर यायला पाहिजे पहिलं, आणि ह्या 24 वजा 4 केलं तर 20 यायला पाहिजे. 24 वजा 4 केलं तर 20 यायला पाहिजे. मग 20व लेटर कुठलं आहे, 20व आहे टी, आणि 24व आहे एक्स, एक्स टी. ऑप्शन कडे जाऊ, एक्स टी असा ह्या ठिकाणी ऑप्शनच नव्हता, एक्स टी असा ऑप्शनच नव्हता. म्हणजे जे आपण लॉजिक वापरलेले, लक्षात घ्या, जे आपण लॉजिक वापरलेले ते बरोबर आहे की +2 -2 +2 -2 हेच त्यांनी त्या ठिकाणी लॉजिक वापरलेले. आणि नेहमी अल्टरनेटिंग सिरीजकडे लक्ष द्यायचं. ह्याने 1-2 प्रश्न तसेच विचारले. अल्टरनेटिंग सिरीज एकाड एक याच्यावरती पोलीस भरतीला बरेचसे क्वेश्चन आहेत. मी नागपूरचे पण पेपर घेतलेले आहेत, पुणे आयुक्तालयाचा पेपर घेतलेला आहे, मीरा भाईंदरचा पेपर घेतलेला आहे, त्याच्यानंतर मला वाटतं अजून कुठला तरी एक ग्रामीणचा 21चा, नवी मुंबईचा ग्रामीणचा घेतलेला आहे 21चा, आणि हा नवी मुंबईचा 2024चा पेपर आहे. म्हणजे तुम्ही हे जर पेपर बघितले ना तर मॅक्सिमम तुम्हाला मार्क्स पडतील, मॅक्सिमम सब्जेक्ट त्या ठिकाणी कव्हर तुमचे होतील. आता पुढचा बघा, पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. सिरीज दिली, अंकमालिका दिलेली आहे. काय दिले अंकमालिकेमध्ये, अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन. 2, 10, 30, 28, म्हणजे ज्या अर्थी वाढत चालले त्या अर्थी 100% काहीतरी गुणाकाराचा प्रकार असणार आहे. मग आता बघा 2, 10, 30, बर आपल्याला माहिती आहे एकचा जर तुम्ही
एकचा घन केला आणि त्याच्यामध्ये 30 संख्या मिळवली. एकचा घन किती? 1 अधिक 1 किती होईल? 2 होईल. 2चा घन किती? 2चा घन आहे 8 अधिक 2 उत्तर किती येईल? 10. आली दुसरी संख्या. बरं, तिसऱ्याला लॉजिक लागते का बघू. 3चा घन बघा, मी लक्षात कशावरून जजमेंट बांधलं की यार संख्या तर वाढत जातात, पण 30 हा असा आकडा आहे की 3चा घन 27 अधिक 3 बरोबर 30 होत आहे. म्हणजे 100% आपण उत्तराच्या जवळजवळ चाललेलो आहोत. मग पुढं 4चा घन किती? 64 अधिक 4 किती झाले? 68. म्हणजे लॉजिक बरोबर आहे. आता नेक्स्ट काय असेल? नेक्स्ट असेल 5चा घन. 5चा घन किती? 125 अधिक 5 किती झाले? 130 झाले. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, कोणाचाच चुकायला नको पाहिजे होता, अशा पद्धतीचा सोपा प्रश्न होता. ऑप्शन नंबर 3ला त्या ठिकाणी उत्तर ठेवलेलं तुम्हाला दिसतं. 5चा घन अधिक 5 सोप्या पद्धतीचं त्या ठिकाणी लॉजिक वापरलेलं होतं. ओके, 29 नंबरचा क्वेश्चन. तुमच्याकडे जर शक्यतो हे असेल, उत्तर असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं हे करा. आता बघा, ह्या ठिकाणी काय विचारलं होतं की बाबा ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? आता इथं बघा, पहिलं वर्तुळ दिले. वर्तुळात पार्ट किती केल्यात? 1 2 3 4 आणि 5, म्हणजे वर्तुळाचे 5 भाग केले. त्याच्या पुढची जी आकृती त्याच्यामध्ये 5च्या पेक्षा एक पार्ट कमी केलाय. 1 2 3 आणि 4. त्याची जी पुढची आकृती अजून त्याच्यामध्ये एक पार्ट कमी केलेला दिसतो. 1 2 3, म्हणजे हिथं किती पार्ट केलेले असले पाहिजेत? फक्त 2 पार्ट असले पाहिजेत आकृतीचे. मग इथं बघा 1 2 3 4 पहिला ऑप्शन गेला. इथं बघा 1 2 3 4 चौथा ऑप्शन गेला. 2 की 3, पण एक लक्षात घ्या, इथं पण 2 पार्ट आहेत, 1 आणि 2. इथं पण 1 आणि 2 पार्ट आहेत, परंतु जे पार्ट त्यांनी केलेले आहेत हे समान केलेले आहेत. कसे केलेले आहेत? समान केलेले आहेत. हे लॉजिक होतं त्या ठिकाणी. पार्ट पण कसे झाले पाहिजे? हिथं पार्ट झाले समान दिसतात, हिथं पार्ट दिसत आहेत समान दिसतात, हिथले पण पार्ट समान केले. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 2 अशी जी कापणी दिसेल ते त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढचा 30व्या नंबरचा प्रश्न. तुमच्याकडे जर पेपर असेल तर तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कळू शकतं. 30 नंबरचा क्वेश्चन. 30 मध्ये काय सांगितलेले की ह्यांनी गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज असे चिन्ह दिलेले आहेत आणि ते त्याच्या पद्धतीने फिरवलीत. आता इथं बघा, हिथं आहे भागिले, हिथं आहे भागिले, हिथं आहे वजा, हे गुणुले आणि अधिक. तर हेच काय केलेले आहेत, ह्यांनी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलेले. काय केलेले? एक तर अशा वेळी ज्यावेळेस दिलं असतं ना त्यावेळेस एकच चेक करायचं की घड्याळाच्या बाजूने दिलंय की बाबा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दिलेले, एवढंच लॉजिक चेक करायचं. मला कळलं की बाबा हिथं भागिले चिन्ह आहे, हे भागिले चिन्ह नेक्स्ट डायग्राम मध्ये वरती आले, म्हणजे 100% घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं चाललेलं आहे. मग मी चेक केलं, मग जर घड्याळाच्या विरुद्ध चालले आणि ते पण एक एक घरानं पुढं पुढं असं पुढं पुढं सरकते, मग हे अधिकचं चिन्ह कुठे यायला पाहिजे? ह्या वजाच्या जागी. अधिकचं चिन्ह वजाच्या जागी आले, व्हेरी गुड. हे वजाचं चिन्ह कुठे यायला पाहिजे? गुणिलेच्या जागी आले, इथं वजाचं चिन्ह. आणि हे गुणिलेचं चिन्ह कुठे जायला पाहिजे? प्लसच्या जागी आले, म्हणजे 100% लॉजिक आपलं बरोबर आहे. त्याच पद्धतीने हे तर पण तसंच केलंय, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरवलेलं आहे. मग आता हे चिन्ह सगळे फिरवा, हिथं प्लस आहे म्हणजे प्लस चिन्ह कुठे येईल? हिथं येईल. मग खाली आकृतीमध्ये हिथं बघा, हिथं प्लस आहे, हिथं प्लस आहे, हिथं गुणले, ऑप्शन गेला. त्याच्यानंतर हे वजा चिन्ह कुठे येईल? वरती येईल, म्हणजे वरती हिथं वजा आहे, हिथं प्लस दिले, ऑप्शन गेला. हिथं वजा आहे, मला आता हिथं ऑप्शन ब्लर येत आहेत पण मला काही दिसत नाही, पण ह्या प्रश्नाचं उत्तर असं यायला पाहिजे. हिथं वजा दिले, हे वजा चिन्ह हिथं यायला पाहिजे, हे गुणिलेचे चिन्ह इथं यायला पाहिजे, हे भागिलेचे चिन्ह इथं यायला पाहिजे आणि प्लसचं चिन्ह इथे यायला पाहिजे. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. जो काही ऑप्शन असेल तो म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवायचं फार काय अवघड नव्हता. 100% सोप्या कॅटेगरीतला हा पण प्रश्न होता.
पुढं 31 नंबरचा प्रश्न. संख्यामाला दिली बघा आणि काय सांगितलंय त्यांनी की खालीलपैकी संख्यामालेतील विसंगत असलेलं पद आपल्याला ओळखायला लावले. खालील संख्यामालेतील विसंगत पद कोणतं आहे. बरं, काय करायचं अशा वेळी नेहमी ती काय करायचं, संख्यामाला लिहून घ्यायची किंवा त्याच्यातला फरक काढायचा. बघा 13 इथं मी लिहून दाखवतो. 13, 16, 22, 26, 38, 62, 76 आणि 102. 76 आणि 102 ह्याच्यातला फरक किती आहे, 3चा फरक आहे. बघा याच्यातला फरक किती आहे, 3चा. ह्याच्यातला फरक किती आहे, 22 आणि 6 16 आणि 6 22. बरं, ह्याच्यातला किती आहे, 22 आणि 4 26. ह्याच्यातला फरक किती आहे, 38 म्हणजे 6 30 12चा आहे. त्याच्यानंतर हितला फरक किती आहे, तशा पद्धतीनं फरक काढत राहायचं. बघा 62 वजा 38 केले, 65 वजा 38 केले, इथं झाले 12, 12तनं 8 गेले 4, इथं राहिले 5, 5तनं 3 गेले 2 म्हणजे 24चा फरक आहे. इथं आहे 24चा फरक. 76 वजा 62, 76 वजा 62, 7तनं 2 गेले 4, 7तनं 6 गेले 1, 14चा फरक आहे. बरं, हा फरक काढल्यानंतर मला फरक तर काय सेम दिसत नाही, पण फरक काढल्यानंतर माझ्या एक गोष्ट लगेच लक्षात आली, ती अशी, तुम्ही इथं बघा, इथं फरक कितीचा आहे, 3चा, इथं किती आहे, 6चा. इथंच माझ्या लगेच लॉजिक लक्षात आलं. ह्या दोन अंकांचा जर गुणाकार केला, 1 गुणिले 3 उत्तर किती येईल, 3, त्यालाच फरक म्हणून ठेवले. इथं 1 गुणिले 6, 1 गुणिले 6, इथं 6चा फरक ठेवलाय. म्हणजे अगोदरचा अंक तो त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये काय असला पाहिजे, फरक असला पाहिजे. 2 गुणिले 2 किती, 4, तो 4चाच फरक इथं ठेवलाय. 6 दुने 12, 6 गुणिले 2 12, त्या 12चाच फरक इथं ठेवलाय. त्याच्यानंतर 8 गुणिले 3 8 त्रिक 24, तोच फरक इथं ठेवलाय. म्हणजेच इथं 6 गुणिले 2 12, बघा 6 गुणिले 2 उत्तर किती येईल, 12. 12चा फरक इथं ठेवायला पाहिजे होता, इथं ठेवलाय 14चा. म्हणजे 100% 76 हा आकडा विसंगत आहे, म्हणजे योग्य बसत नाही. इथं पाहिजे होतं 74, तिथं आले 76, म्हणजे 100% त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 राहील. ज्याला लॉजिक लागलं नसतं त्याने डायरेक्ट जरी ऑप्शन नंबर 3 मार्क केलं असतं तरी पण यदा कदाचित त्याचं त्या पुलाचं उत्तर बरोबर आलं असतं. ओके, परंतु लॉजिक लागण्यासारखा क्वेश्चन होता. कोणती जरी माझ्या जुने पण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पण मी सांगितले, कोणती जरी त्या ठिकाणी तुम्हाला अंक मला विचारले तरी देखील पहिल्यांदा फरक काढून घ्यायचा. फरक काढल्यानंतर काही ना काहीतरी 100% क्लू भेटतो म्हणजे भेटतो. त्यामुळे पहिल्यांदा फरक काढायला तुम्ही शिका. 32 नंबरचा क्वेश्चन. आता बघा 32 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलंय, सेम मगाच्या ह्याच्यावरचा क्वेश्चन आहे की DFH, PRT, IKM, तर पुढं प्रश्नचिन्ह आणि पुढं दिलेलं आहे. आता बघा मग अशा आपण जे बघितलं होतं तिथंच हे लिहून घ्यायचं. हां, इथं लिहून घेऊ आपण, म्हणजे आपण ही लिहिलेलं आहे ना ह्याच्या अगोदर, म्हणजे सोडवायला आपल्याला थोडं बरं पडेल. बघा क्वेश्चन काय दिलाय, DFH, बर त्याला काहीतरी दिलंय PRT, सर इथं सेमीकॉलन नाही, इथं कॉमा आहे. PRT, IKM, तर त्याच्या पुढं काय येईल, त्याच्या पुढं काय येईल, कॉमा त्याच्या पुढं काय येईल, असा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. आता बघा
इथं काय येईल असा प्रश्नचिन्ह आहे. इथं कॉमा दिलेला आहे. मग आता काय करायचं, आकडे टाकत राहू आपण. बघा डी किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. एफ किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे, 8 नंबरला आहे. बरं, ह्यांचा विषय संपला. पी आर टी, पी कितीला आहे, पी आहे 16ला. आर किती आहे, 18ला. टी कितीला आहे, 20ला. बरं, आय कितीला आहे, आय आहे 9ला. के कितीला आहे, के आहे 11ला. एम कितीला आहे, एम आहे 13ला. बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2चा फरक आहे. इथं पण 2-2चा फरक आहे, इथं पण 2-2चा, इथं पण 2, 16, 2, 18 + 2, 9 आणि 2. म्हणजे असा ऑप्शन असला पाहिजे ज्यांच्या ह्याच्यामध्ये 2-2चाच गॅप असला पाहिजे. हे एक लॉजिक आपण त्या ठिकाणी ऑप्शन इलिमिनेशनसाठी वापरू शकतो की ही जो काही ग्रुप दिलाय त्याच्यामध्ये 2-2चाच गॅप पाहिजे. बरं, तर इथं जर लॉजिक लावायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की 4 नंतर 16, 16 नंतर 9 असं असेल का, त्यापेक्षा अल्टरनेट सिरीज असण्याचे त्या ठिकाणी जास्तीत जास्त चान्सेस मला दिसतात. बघा इथं डी ला किती आहे, 4. डी वरून हा सोडला आणि हा जर घेतला तर किती होतंय, +5. बघा करून बघायचं, सगळं ट्राय अप्लाय करून बघायचं. ट्राय केल्यावरतीच त्या ठिकाणी लॉजिक भेटत असतं. डी ला किती दिलाय, 4. 4 + 5 घेतला तर आय होते. बर, 6 इथं आहे ह्याला, 6 + 5 केलं, 6 आणि 5 किती होतंय, 6 आणि 5 होत आहेत 11. बघा 6 आणि 5 किती होत आहेत, 11. मग आता ह्याच्यामध्ये मिळवले 11, बरोबर 11 झाले. म्हणजे 100% आपलं लॉजिक बरोबर चालले. बरं, 8 + 5, 8 आणि 5 किती पाहिजे, 13 व्हायला पाहिजे. मग एच वरून 13 जाते का, 100% 13 जाते. म्हणजेच पहिल्या ह्याच्यामध्ये +5 +5, बघा +5 +5 +5चं लॉजिक त्या ठिकाणी वापरले. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण काय असणार आहे, ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण +5चंच लॉजिक असणार आहे. म्हणजे 16 + 5, 18 + 5 आणि 20 + 5. मग 20 + 5 म्हणजे किती झाले, 25. म्हणजे वाय हे लेटर शेवट यायला पाहिजे. बघा वाय ही लेटर शेवट यायला पाहिजे. 18 + 5, 18 आणि 5 किती झाले, 23. म्हणजे डब्ल्यू यायला पाहिजे त्याच्या अगोदर. आणि 16 + 5, 16 आणि 5 21, 21 नंबरचं म्हणजे यू हे लेटर यायला पाहिजे. मग UWY हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता बघू UWY ऑप्शन नंबर 1 लाच उत्तर दिलेले. UWY हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आलं. त्यांनी काय केले, अल्टरनेटिंग सिरीज केलेली आहे. त्यांनी काय केले, 1 + 5 डिफरन्स ठेवलेला आहे. 1 + 5 त्या ठिकाणी डिफरन्स ठेवलेला आहे. त्याच्यावरून आपण काढलं पीचं 16 आहे, आरचं 18 आहे, ह्याच्यामध्ये पण +5 मिळवलं की त्या ठिकाणी उत्तर आलं. त्या ठिकाणी असले प्रश्न सुटाय नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचं, हे आकडे टाकून घ्यायचे. बाबा तुम्ही काय केलं असतं, 4 + 16 ह्यांचा फरक भेटतोय का, 4 अधिक किती केल्यानंतर 16 भेटतात, 12. बरं, हिथं 6 नंबर दिला होता, 6 + 12 केल्यानंतर 18 येते का, 6 + 12 + 6 केल्यानंतर 18. बरं, 8 + 12 केले तर 20 येते का, येते. बरं, तशा पद्धतीनं हित आहे का, 19 + 12 केलं, 19 + 12 केलं, 9 12 1, सॉरी 19 + 4 + 16 म्हणजे 12चा डिफरन्स आहे. 12चा डिफरन्स. 19 हिथं आलं होतं ना 9ला, सॉरी 19 म्हणतो 9. 9 + 12, 9 + 12, 9 2 11, हातचाला 1, 21 येतंय लॉजिक. म्हणजे कसंही केलं असतं तुम्ही जरी सरळ सरळ ह्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये +12 बघा, 4 + 12 किती येते, 16. म्हणजे ह्या 4 वरून 12 केलं प्लस उत्तर आलं असतं. 6 + 12 केलं असतं, उत्तर किती आलं, 18. इथं 18 दिलेले, आलं लॉजिक. परत 8 + 12, 8 + 12 उत्तर यायला पाहिजे 20, इथं आले 20 आलं. मग ह्याच्यावरून पण सेम 9 + 12 किती, 21. 9 + 12 21, 21ला हे यू आलं. 11 + 12, 11 + 12 किती होतात, 23 आलं डब्ल्यू. आणि 13 + 12, 13 + 12 25 आलं डब्ल्यू. कसंही +12 +12 +12 लॉजिक वापरा किंवा अल्टरनेटिंग +5 +5 +5 सेमच उत्तर आलं असतं. काही त्या ठिकाणी उत्तरामध्ये फरक पडला नसता. दोन्हीही मेथडनं मी तुम्हाला त्या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे. पुढचा क्वेश्चन 33 नंबरचा.
33 नंबरचा क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 1 बरोबर 262. बर, 1 गुणिले 5 बरोबर 240, 1 गुणिले 0 बरोबर 110, 2 गुणिले 5 बरोबर उत्तर किती येईल? तर आता ह्या ठिकाणी बघा सेम लॉजिक त्या ठिकाणी वापरले. 2 गुणिले 1 म्हणजे असं केले त्यांनी, 2 गुणिले 1 बरोबर किती दिले? 462. आणि आता बघा बरं 21 चा वर्ग किती आहे? 21 चा वर्ग आहे 441. किती आहे? 441. त्याच्यामध्ये 21 मिळवा बरं. 1 आणि 1 2, 4 आणि 2 6, 4 अशी 4, 462. कळलं का? म्हणजे ती संख्या अधिक काय होणार? 30 संख्या येणार. मग आता इथं बघा 15, 1 गुणिले 5 काय दुसरी संख्या दिली? 1 गुणिले 5 त्याचं किती दिले? 240. 240 आपल्याला माहिती आहे हा 1 आणि ही 5 म्हणजे किती झाले? 15. 15चा वर्ग किती? 225 अधिक 15, 5 आणि 5 10, चला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 असे 2, 240. 100% लॉजिक झालं. हां, इथं काय दिलंय? तिसरा ऑप्शन बघा, 1 गुणिले 0 त्याचं दिलंय 110. मग बघा 1 गुणिले 0 म्हणजे ह्याला झाकायचा, किती राहिले? 10. 10चा वर्ग किती? 100 अधिक 10 याच्यामध्ये 30 मिळवले, किती झाले? 110. म्हणजे लॉजिक आपले करेक्ट लागले. मग आपल्याला विचारलंय काय? आपल्याला विचारले 2 गुणिले 5 म्हणजे किती असणार आहे? काय विचारले त्यांनी? 2 गुणिले 5 म्हणजे किती? मग ही म्हणजे काय? ती पूर्ण संख्या धरायची, त्या x ला बाजूला करायचा, ह्याचा वर्ग करायचा, किती झाले? 625. 25चा वर्ग 625 अधिक त्याच्यामध्ये 25 मिळवायचे, अधिक त्याच्यामध्ये 25 मिळवायचे. मग किती उत्तर येईल? 25 आणि 25 50. 650 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. सोप्या पद्धतीचं त्या ठिकाणी लॉजिक विचारलेलं होतं. पुढचा क्वेश्चन 34 नंबरचा. नंबरचा क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत कोट हा शब्द असा लिहिलेला आहे, हाईड हा शब्द असा लिहिलेला आहे, तर हेड हा शब्द कसा लिहिलेला आहे? पहिल्यांदा बघायचं बाबा त्यांच्यातलेच कुठले लेटर्स आहेत का. आता बघा इथं मला एवढं तरी दिसतंय, सी म्हणजे बघा कोट, COAT कसा लिहिलाय? 3 1 5 1 2 0. मग आता बघा सी हे लेटर ABCD मध्ये किती नंबरला आहे? 3ऱ्या नंबरला आहे. बर, ओ हे लेटर किती नंबरला आहे? माहिती नसतं, बघायचं. आपण मागे ABCD लिहूनच ठेवले त्यासाठी. ओ हे लेटर किती नंबरला आहे? 15 नंबरला. तिथं 15 लिहिले का? हो. ओचं 15 दिले का? हो, 100% दिलेलं आहे. बर, ए किती आहे? ए सगळ्यांना माहिती आहे 1 नंबरला आहे. बर, टी किती नंबरला आहे? टी 20 ला आहे का? चेक करा. टी 20 ला आहे का? टी 20 नंबरला आहे, म्हणजे बरोबर आहे. आपलं लॉजिक 100% त्या ठिकाणी बरोबर आहे. टी ला 20 म्हणजे काय केलंय? फक्त जे ABCDतले आकडे आहेत तेच त्यांचे नंबरिंग ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे. मधलं वाचूच नका. आपल्याला काय विचारलंय? हेड. काय विचारलंय? हेड, HEAD. मग आता तिथं जावा, हेड, इथं हेड टाका, HEAD. H किती दिलाय? H दिलेला आहे. काही ह्याच्यावरून काही प्रश्न तयार करू शकतो ह्याच्यावरती. H दिलाय 8 नंबरला, H दिलाय 8. E कितीला आहे? 5 ला. A कितीला आहे? 1 ला. आणि D किती आहे? 4 ला. म्हणजे 85 14 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. किती? 85 14. गेला काहीतरी मिस्टेक झालेली दिसते त्याच्यावरून. ऑप्शनमध्ये काहीतरी विषय आहे ते त्या ठिकाणी प्रिंट नाही झालेलं. तुम्ही ह्या ठिकाणी प्रश्न मला प्रश्न क्लिअर आलेला नाही, तर टायपिंग करताना काहीतरी मिस्टेक आहे, त्यामुळे त्या प्रश्नाचं म्हणजे लॉजिक जे मला सांगायचं होतं ते तुम्ही लॉजिक तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा इथं कोट हा जो काही शब्द दिलेला आहे, हा कोट हा शब्द ॲज इट इज तसाच आहे. म्हणजे जे तिथं त्या प्रश्नाचे जे काही आहेत, म्हणजे आपल्या ABCD मध्ये
ABCD मध्ये जे लेटर्स आहेत तेच लेटर त्या ठिकाणी दिलेले आहेत. ABCDतलेच लेटर ॲज इट इज दिलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी तो क्वेश्चन चेक करून घ्या. खालचा पण क्वेश्चन वेगळाच प्रिंट झालेला आहे, त्यामुळे तो पण मी सांगू शकत नाही. 35 नंबरचा क्वेश्चन. ते बरोबर आहे. त्याचं लॉजिक असं आहे बघा. इथं काय केलेलं आहे, ज्यावेळी COAT आपण बघितलं, सीला घेतलाय 3, ओला किती घेतलाय 15, A 1लाच आहे, T 20ला आहे, हे आपण बघितलं. त्याच्या खाली काय दिलंय, हाईट दिले HIDE. त्याला किती दिलंय 19. ह्या लॉजिकनं सोडवणं गरजेची गोष्ट. 19 9 45. 19 9 45. आपल्याला माहिती आहे E हे लेटर किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे, म्हणजे E चा 5 दिलेला आहे. D ला किती दिलेला आहे, D ला पण 4 ला दिलेला आहे. बघा D ला पण 4 ला दिलेला आहे. I किती नंबरला आहे, ABCD मध्ये जाऊ. I किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. I किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. म्हणजे ह्या आयचा पण काय दिलेला आहे, या ठिकाणी 9 नंबर दिलेला आहे. आणि एचचा किती नंबर दिलेला आहे, एचचा दिलेला आहे 19. एचचा किती दिलेला आहे, 19. मग आता ह्या ठिकाणी एचला किती येईल हो, ह्याच्यातले सगळे लेटर घेतलेत, ह्याच्यातले सगळे लेटर घेतलेत, याच्यातले सगळे लेटर घेतलेत आणि ते म्हणून हे तयार केलेलं आहे. मग हिथून जायला पाहिजे होतं. एचला किती आहे, 19. एचला आहे 19, म्हणजे 19 न सुरुवात व्हायला पाहिजे होती. मग खाली बघा ऑप्शन, सगळे जर ऑप्शन बाकीचे बघितले तर सगळ्याची सुरुवात कशाने आहे, 19नच आहे. 19 हे तर 15 दिले, ऑप्शन गेला. ह्याची सुरुवात 19 आहे, ह्याची सुरुवात 19 आहे. बरं, ईचं किती आहे, ईचं 5 घेतलेलं आहे, म्हणजे 19 नंतर 5 पाहिजे, सगळीकडेच आहे. ए किती 1 नंबरला आहे, 5 नंतर 1 पाहिजे, इथं 5 नंतर 2 दिलाय, ऑप्शन गेला. इथं 5 नंतर 1 आहे, 1 आणि 3 मध्ये आलो. ओके. डी ला किती आहे, डी ला हे ठिकाणी 4 घेतलंय, डी ला 4, म्हणजे 19 514. 19 514 ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. काय केलेलं आहे, अल्फाबेटिकलीच नंबर घेतलेले, फक्त एचचा त्या ठिकाणी नंबर त्या ठिकाणी त्यांनी चेंज केलेला होता. मग आपण काय करायचं, शक्यतो ती मेथड वापरायची की बाबा ह्याच्यातलीच लेटर, कोड दिलाय, हाईट दिले, ह्याच्यातलेच लेटर जर इथं बनवून घेतले असतील तर बाबा काय लेटर मॅच होत आहेत का, त्या पद्धतीनं जुळवलं आणि उत्तर काढलं. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. 35 नंबरचा क्वेश्चन. 35चा थोडा प्रिंट झालेला नाही. चा ऑलरेडीच प्रिंटिंग मिस्टेक आहे, मी तुम्हाला नंतर त्या ठिकाणी पाहून क्वेश्चन सांगेल. मला काही क्वेश्चन ते लक्षात येत नाही, मला मी नंतर पाहिल आणि मग उद्याच्या लेक्चरला सांगेन. 36 नंबरचा क्वेश्चन. काय विचारलं होतं, ह्याची विचारलं होते पाण्यातली प्रतिमा काय येईल. इथं प्रिंट झालं नाही क्वेश्चन. पाण्यातील प्रतिमा, बघा पाण्यातील प्रतिमा म्हटलं की एवढं डोक्यात ठेवायचं, आरसातली जशी प्रतिमा असते ना ती फक्त खाली घ्यायची, म्हणजे आरसा असा खाली लावायचा. ज्यावेळेस पाण्यातली म्हटलं की आरसा खालच्या बाजूला लावायचा. आता मला सांगा, आरसा जर खालच्या बाजूला लावला तर इथं असा हा यस आहे, हा यस असा उलटा होईल का नाही, सेम असा, पण तो कसा होईल, उलटा होईल, म्हणजे ही बाजू इकडे दिसणार,
लक्षात येते का? जसा यस हिथं दिसतोय तसं दिसणार नाही. ती कशी दिसणार? खाली मुंडीवर पाय दिसणार. म्हणजे हिथं बघा यस आहे तसाच दाखवलाय, ऑप्शन गेला. आहे तसं दिसणार नाही ना. आपण बघा पाण्यात उभं राहिल्यानंतर आपले पाय दिसतात आणि नंतर असं खालच्या बाजूला डोकं दिसतं, क्लिअर अपोजिट दिसतं. म्हणजे ह्यालाच असं टाकलं बघा, ह्या यसला असं खाली टाकलं तर हे असं दिसणार, असं दिसणार काहीतरी. ओके, म्हणजे पहिला ऑप्शन गेला. हिथं तर आडवाच केला यस, ह्याला पण तिसरा गेला, चौथा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. ह्या दोन ऑप्शनमध्ये यस तर सेम दाखवले. त्यानंतर मी काय चेक केलं? हिथली दांडी चेक केली. ही दांडी होती अशी, अशी होती दांडी, अशी. मग ती बरोबर उलटी होणार का नाही? ती 100% कशी होणार? अशी होणार. त्याच्या खालीच येत असतं बरं का, ते त्याच्या खालीच ते येत असतं. हिथं सेम दांडी दाखवली, जशी तशी व जशी डायग्राम मध्ये तशीच हिथं दांडी दाखवली. ऑप्शन नंबर 2 गेला. ऑप्शन नंबर 1 म्हणजे फक्त कुठले तरी 1-2 पॅरामीटर धरायचे आणि त्याच्यावरूनच उत्तर काढायचं, एवढीच ह्याच्यामध्ये ट्रिक आहे. दुसरी ट्रिक काय आहे की ज्यावेळेस आपल्याला पाण्यातील प्रतिमा विचारली जाते त्यावेळी पाण्यातील प्रतिमा विचारल्यानंतर नेहमी खालच्या बाजूला आरसा ठेवायचा. बघा, पाण्यातील प्रतिमा म्हटलं की खालच्या बाजूला आरसा ठेवायचा आणि आरशातली प्रतिमा विचारली की त्याच्या ज्या बाजूला विचारली त्या बाजूला. बघा, खालचा क्वेश्चन तर लगेच विचारला आहे की खालच्या क्वेश्चनमध्ये 37 नंबरचा क्वेश्चन आहे. हिचं विचारले आरशातील प्रतिमा काय येईल? आरशातील प्रतिमा सांगा, आरशातील प्रतिमा सांगा. मग आता बघा, आरसा, आरसा कुठं लावायचा आहे? आरसा खाली लावतो का? ज्यावेळेस आपण खाली असं जोडतो का नाही त्यावेळी 100% ती कुठं असणार आहे? पाण्यातील असणार आहे. आणि आरसा ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस आरशातील प्रतिमा नेहमी या बाजूला असते, लक्षात घ्यायचं. मग आता बघा, आरशातील ठरवत असताना काय करायचं? हीच लेटर्स इकडे टाकत यायचे. आता बघा, ट्रेन हा शब्द मी तुम्हाला लिहून दाखवतो. TRAI आणि N इथं असा आरसा जोडलेला आहे. हा N आहे, N. काय करायचं? ह्यालाच आहे तसं असं ओढायचं. हा N ची दांडी इथं ओढायची. ही दांडी पहिल्यांदा, त्याच्यानंतर परत ही दांडी, आणि नंतर ही दांडी, असं होणं. N असा दिसणार, N नॉर्मल दिसणार नाही. म्हणजे ओके, सगळीकडे 4 ऑप्शनला तर तसं केलंय. मला सांगा, ह्या आय मध्ये काय फरक पडेल का हो? आय उलटा पालटा काय होईल का? त्या आय आहे तसाच राहणार आहे, आय आहे तसाच राहणार आहे, कारण चेंजेस होणार नाही ना. त्याच्यानंतर ए फक्त असा होऊन असाच होणार आहे. म्हणजे ए मध्ये देखील काहीही फरक पडणार नाही. ए मध्ये आहे तसाच ए हिथं आहे तसाच ए हिथं आहे. हिथं ए ला उलटा केलाय, ऑप्शन गेला. हिथं ए आहे तसाच आहे. आता आर काय होईल हो? आर पण त्या पद्धतीनेच. आता टी बघा, टी आहे तसंच राहणार ना. टी मध्ये वेगळं काय करणार? टी ज्यावेळेस हिकडून हिकडं जाणार आहे, ह्या बाजूचा हिकडून मी असा टाकला त्याला फिरवून, तर त्याची वरची दांडी वरच राहणार आहे. वरची दांडी खाली येऊ शकत नाही. वरची दांडी कधी खाली येईल? ज्यावेळेस मी पाण्यातील प्रतिमा काढतो त्यावेळेस ती असा होणार आहे. आणि ज्यावेळेस मी आरशातली करणार आहे त्यावेळेस हीच दांडी मी अशी टाकणार आहे, बरोबर. ह्याला असा टाकला, असा टाकल्यानंतर टी तसंच राहणार आहे. म्हणजे टी हे लेटर तसंच राहायला पाहिजे. हिथं बघा, टीला उलटा केला म्हणजे ही कसली दिली? पाण्यातली दिली. हिथं टी आहे तसंच आहे, हिथं टी आहे तसंच आहे. म्हणजे 2 ऑप्शन, हे 2 ऑप्शन तर गेले. ह्या 2 ऑप्शनमध्ये उत्तर आहे 1 आणि 4 मध्ये. एन तर बघितलं आपण सेम आहे, आय तर बघितला सेम आहे, ए तसंच राहायला पाहिजे. आता आरचा विषय. आर बघा, आरला टाकत असताना आरचा आर राहील का हो? मला सांगा ना. हा आर पलीकडे जाताना काय होणार? हा जो गोल आहे तो इकडे उमटणार. म्हणजे आरचं लेटर कसं होणार? पहिल्यांदा ही दांडी आहे अशी, ओके, आणि हा भाग इकडे येणार, असं होणार. आर असा दिसणार. मग आर असा कुठे? इथे ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. कारण इथं आहे तसाच आर दिलाय. आर हा आहे तसा राहणार नाही. आर हा फिरून येणार. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी उत्तर राहील. 38 नंबरचा क्वेश्चन.
इथं विचारलं होतं खालील आकृतीतील चौरस ओळखा, असा काहीतरी प्रश्न होता. खालील आकृतीतील चौरस ओळखा की चौकोन ओळखा, असं काहीतरी प्रश्न होता. आता मला सांगा, ही जर डायग्राम बघा, फक्त मधली उडी एवढा जो काप आहे तेवढा काप मी बाजूला घेतो. बघा, बाजूला घेतला, त्याच्यामध्ये किती आडव्या रेषा आहेत? 3 रेषा आहेत. 3 रेषा आहेत. अशा किती आहेत? 3च आहेत. बघा, अशा पद्धतीने असल्यावरती आपण मोजतो कसं? 1 2 आणि 3. परत उभे कॉलम टाकायचे. 2 1 2 आणि 3. नंतर काय करत असतो? या दोघांचा गुणाकार करत असतो. 3 गुणुले 3 अधिक ह्यांचं चौकोन मोजत असताना 2 गुणुले 2 2 गुणुले 2 अधिक 1 अधिक 1 किती झाले? 3 आणि 3 9 2 आणि 2 4 अधिक 1 9 9 1 10 10 आणि 4 14. टोटल किती झाले? 14. आता मला सांगा, एवढं आतमधलं 14 आहे, म्हणजे बाहेरचे अजून मोजलेत नाहीत ना. 14 ऑप्शन येईल का? गेला. 12 ऑप्शन येईल का? नाही. 12 तर त्याच्यापेक्षा 16. एक तर 16 किंवा 18. मग हा एक आणि हा एक. 14 अधिक 4 किती झाले? 18. ऑप्शन नंबर 4 18 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कसं काढायचं ते तुमच्या लक्षात आलं असेल. काय केलं मी? फक्त मधला काप उचलला, बाजूला घेतला, आणि सगळ्यांना माहिती आहे की अशा पद्धतीचं असल्यावरती आपण चौकोन कसे मोजत असतो. ओके, पुढचा 39 नंबरचा क्वेश्चन. 39 मध्ये काय केलेलं आहे की 39 मध्ये विचारले प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा, प्रश्नचिन्ह हित दिले म्हणजे 100% कसं विचारले? उभं विचारले. ह्या दोघांचं काहीतरी होऊन ही मधली संख्या तयार होती, कारण मधली मोठी संख्या आहे. ह्या दोघांचं काहीतरी कॉम्बिनेशन होऊन मधली संख्या तयार झालेली. मग बघा, 5 आणि 8चं असं काही कॉम्बिनेशन आहे की जेणेकरून 51 तयार होते. बघा, तर ह्या खालचेचा बघा, असले प्रश्न तिथं सुटले तर ठीक, अदरवाईज असे प्रश्न त्या ठिकाणी सुटतीलच, अशातला प्रकार नाही. लॉजिक लागलं तर लगेच आदरवरती ती रूमवरती आल्यावरतीच असले लॉजिक लागत असतात. जर लागलं तर ठीक, अदरवाईज काहीतरी मारायचं ऑप्शन बाजूला व्हायचं. आता बघा, 8चं ऑलरेडी माझ्या माहितीनुसार असा PYQ आलेला आहे. बघा, ज्या अर्थी हिथं 51 होते त्या अर्थी काहीतरी गुणाकार भागाकार असणार आहे. त्याच्याशिवाय गुणाकार असल्याशिवाय संख्या मोठी होत नाही. मी पहिल्यांदा गुणाकार करून बघितला. 8 गुणिले 4 8 पंचे 40. बर, 8 आणि 5 किती झाले? ह्या दोघांची म्हटलं बेरीज करावं. 8 अधिक 5 किती? 13. 8 आणि 5 13. 40 मध्ये 13 मिळवले किती झाले? 53. म्हणजे लॉजिक लागत नाही. लॉजिक लागत नाही, काहीतरी चुकतंय. कारण तसंच म्हणलं दुसऱ्याचं करून बघावं. 7 त्रिक किती झाले? 21. 7 आणि 3 10 किती झाले? 31. म्हणजे लॉजिक लागत नाही, म्हणजे गुणाकाराचा तर काय विषय येत नाही. बरं, म्हणलं वर्गाचं काय आहे का? वर्ग घन सगळं करून बघायचं, अप्लाय करायचं. वर्ग करावा. वर्ग कुणाचा? सुरुवातीला म्हटलं या 5चा वर्ग करावा. किती? 25 अधिक 8चा वर्ग 64. लय मोठा आकडा होतोय, म्हणजे कसंच वर्गात वर्ग मिळवलेला नाही, म्हणजे हे पण लॉजिक लागत नाही. आपण चेक करत राहायचं, म्हणजे सोडवायचं तिथे कसं पेपरमध्ये हे आपलं चाललंय, ते पण लॉजिक लागत नाही. बरं, म्हणलं नसत्या 5चा वर्ग करावा. किती झाला? 25 अधिक 8 मिळवले, त्याच्यामध्ये किती झाले? 25 अधिक 8 8 आणि 5 13. 8 आणि 5 13. हात चाला 1 2 आणि 1 3 33. बरं, 5 अधिक 8 5 अधिक 8 किती होतात? 13. 33 अधिक 3 3 आणि 3 6. 4 आणि 1 6 46. नाही जुळत लॉजिक. बरं, 8चा वर्ग करावा. खालच्याचा वर्ग वरच्यात मिळवावा, असं काय आहे का? बरं, ठीक आहे. 8 आणि 8 64. 8 आणि 8 8 8 64. बरं, 8 अधिक 5 8 अधिक 5 किती झाले? 13. ह्या 64 मधून 13 वजा केली तर 4 वजा 3 केल्यानंतर 1 येते एकक स्थानी, म्हणजे म्हणलं इथं काहीतरी उत्तर असणार आहे. म्हणजे ह्या 8चा वर्ग, त्याच्यानंतर ह्या दोघांची बेरीज 8 अधिक 5 ह्यांची बेरीज आली 13. खालच्याचा वर्ग केला 8चा वर्ग 64. 64 वजा 13 केलं, उत्तर आलं 51. 100% इथे 51 फिट बसलं. बरं, सेम दुसऱ्याला पण अप्लाय व्हायला पाहिजे, तरच ती लॉजिक आपलं अप्लाय झालं. बरं, काय करायचंय? खाली आहे इथं दिलंय 7. 7चा वर्ग करणार. किती झाला? 7चा वर्ग 49. वरती किती दिलंय? 3. इथं किती दिलंय? 7. 7 अधिक 3 किती झाले? 10. 10 ह्याच्यातून काय करायचे? वजा करायचे. म्हणजे ह्याची बेरीज, जी बेरीज येईल ती ह्याच्यातून वजा करायची. किती झाले? 39. उत्तर आलं.
ओके, म्हणजे 100% आपल्याला काहीतरी लॉजिक लागले. आता वरती किती दिलं आहे 6, मध्ये किती दिलं आहे म्हणजे उत्तर यायला पाहिजे 6 आणि खाली दिलं आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे ज्याचा खाली जे ऑप्शन दिलेत त्या ऑप्शनचा काय असणार आहे वर्ग करून उत्तर येते का आपल्याला बघायचं. मग डिरेक्टलीच काय करायचं ऑप्शनवरूनच उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. पहिलाच ऑप्शन घेतला मी 4, बघा पहिला ऑप्शन घेतला मी 4, 4चा काय करायचा आहे वर्ग, 4चा वर्ग किती 16, बघा 4चा वर्ग 16. आता काय इथं किती असणार आहे 4, म्हणजे आपण ऑप्शनवरून चाललोय, इथं 4 आहे असं समजायचं. मग 4 अधिक 6 केलं उत्तर किती येईल 4 अधिक 6 किती झाले 10. 10 हे कसे काय करायचे त्याच्या वर्गातनं हे वजा करायचे त्यांची बेरीज. 16तनं 10 गेले उत्तर राहिले 6, 6 मध्ये यायला पाहिजे ऑलरेडी 6 इथं दिले. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जेवढे मला शक्य आहेत, फक्त एकाचा प्रिंटिंगचा प्रॉब्लेम आहे, मला वाटतं तेवढा क्वेश्चन मी तुम्हाला परत एकदा बघून सांगेल की नक्की काय त्याचा प्रिंटिंग विषय आहे आणि नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला तो क्वेश्चन समजावून सांगेल. विद्यार्थी मित्रांनो हे जे लेक्चर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपले हे जे लॉजिक आहेत की ते लॉजिक वर्क होतात का, कसे वापरले पाहिजे या अनुषंगानं मी तुम्हाला ते सगळं सांगत असतो. धन्यवाद.